नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचे नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थी. तर प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि त्यांच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहे. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल हे जास्त प्रिय आहे आणि ते फूल आपल्याला गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर ज्या 21 दुर्वा आहेत तर त्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवणं शक्य असेल तर मोदकाचा नैवेद्य उद्या तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत. तर आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे आणि ही सुपारी जर अर्पण केली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या मुलांची, घराची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होऊन जातील. तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर गणपती बाप्पांना विद्येची देवता, बुद्धीची देवता, त्याचबरोबर ज्ञान देणारे, संकट दूर करणारे, विघ्न हरणारे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून प्रत्येक जी शुभ कार्य आहे त्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांना वंदन करूनच त्यांच्या पूजेनेच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते. कारण कोणतंही शुभ कार्य आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण नाही व्हावा यासाठी गणपती बाप्पांची पूजा करूनच ती शुभ कार्य केले जाते. तर बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आपण सुपारीलाच गणपती बाप्पा मानून त्या सुपारीचं पूजा करत असतो. जर आपण सुपारी संबंधित चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर आपल्या धनामध्ये वाढ होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही वाढत असते. असे उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सुद्धा खूप प्रगती होते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पूजा केली जाते त्या पूजेमध्ये सुपारी ही वापरली जाते आणि गणपती बाप्पांना देखील सुपारी ही अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला सुपारीचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत दुपारच्या आपल्याला उपाय करायचा नसतो. हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या घरावर सतत संकट, अडचणी येत असतात, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल, तर कोणत्याही कार्यामध्ये आपली प्रगती होत नसेल, आपल्या पती एखादा व्यवसाय करत आहे त्यामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे. ती सुपारी कुठेही पूजेमध्ये वापरलेली किंवा किडलेली किंवा घरामध्ये अशीच पडलेली आहे आणि ती खराब झालेली आहे अशी सुपारी घ्यायची नाही. चांगली आणि व्यवस्थित सुपारी आपल्याला घ्यायची आहे. आणि आपल्याला हा उपाय देवघरासमोर करायचा आहे. त्यामुळे देवघरामध्ये अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप दीप लावायचं आणि नंतर हा उपाय करायचा आहे. तर एक सुपारी आपल्याला यासाठी लागणार आहे. तर सर्वात अगोदर घरातील जी देवघर आहे देवघरातील गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण गणपती बाप्पांची पूजा वगैरे केल्यानंतर आपल्याला हा उपाय, जे काही आपण उपाय करतो त्या अगोदर आपल्या घरामधली जी पूजा आहे तर ती आपल्याला करून घ्यायची असते. आपल्या स्वतःला आसन घ्यायचं आहे आणि एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणमध्ये ही सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर त्या ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती ही सुपारी ठेवायची आणि नंतर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ करायची आहे. दुसरी एक प्लेट घ्यायची आहे
आता बघा ती दुसरी प्लेट जी आपण घेतलेली आहे त्या प्लेटवरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे हळदीने आणि त्यानंतर त्या स्वास्तिकला 4 बिंदू द्यायचे आहेत. साईडनी 2-2 मर्यादित रेषा असतात तर त्या द्यायच्या आहेत. त्यावरती हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. नंतर एक विड्याचं पान आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे. आणि पहा आपल्याकडे विड्याचं पान नसेल तर आंब्याचं पान ठेवलं तरी चालेल. विड्याचं पान नाही, आंब्याचं पान नाही, मग अशा वेळेस काय करायचं तर मुठभर तांदूळ ठेवायचे, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि नंतर ही एक सुपारी ठेवायची. आणि विड्याचं पान जर आपल्याकडे असेल तर विड्याचं पान ठेवायचं, त्यावरती 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यानंतर ही सुपारी त्यावरती ठेवायची. या सुपारीवरती हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे. आपल्याकडे सेंदूर असेल तर तो सेंदूर आपल्याला त्यावरती अर्पण करायचा आहे. तर पहा त्या सुपारीला धूपदीप दाखवायचा आहे, हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे आणि हात जोडून आपल्याला त्या सुपारीला प्रार्थना करायची आहे. तर पहा तुमची जी काही इच्छा असेल, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे संकट आहेत तर ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहेत. तर तुम्हाला गणपती बाप्पांना हात जोडून विनंती करायची आहे आणि अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची उच्च कोटीची जी सेवा आहे गणपती अथर्वशीर्षाची ती 1 वेळा पठण करायची आहे आणि त्याचबरोबर त्याची जी फलश्रुती आहे ती सुद्धा 1 वेळा आपल्याला म्हणायची आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते सुद्धा 1 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि काही वेळासाठी ती सुपारी आपल्याला तिथेच ठेवायची आहे. आता बघा जर तुम्ही हा उपाय सकाळीच केला तर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, लाल किंवा पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये ही सुपारी 1 रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काळे मिरे असतात तर ते 7 टाकायचे आहेत. बघा एक सुपारी 1 रुपयाचं नाणं आणि हे 7 काळे मिरे जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. आतल्या साईडने बांधू शकता किंवा बाहेरच्या साईडने बांधू शकता. तर बघा तुम्हाला ही जी पोटली आहे ती फक्त आपल्याला उजव्या साईडला बांधायची आहे. म्हणजे पहा तुम्ही घरामध्ये जेव्हा प्रवेश करता त्यावेळेस तुमची जी उजवी साईड येईल त्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. तर ही जी सुपारी आहे तर ती घराची आपल्या जी काही दारिद्र्य आहे, अडचणी आहेत दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पहा आपल्या घरातून मुख्य दरवाजातूनच आपल्या घरामध्ये चांगले वाईट लोक येत असतात, त्याचबरोबर तिथूनच घरामध्ये नकारात्मक देखील प्रवेश करत असते. अशा सुपारी जर आपण तिथे बांधली तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही. अलक्ष्मी असेल किंवा दोष असतील, अडचणी असतील त्या सर्व तिथूनच प्रवेश करत असतात. त्यामुळे बघा अशी ही सुपारी जर आपण त्या मुख्य दरवाजावरती बांधली तर या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. जे काळे मिरे आहेत तर ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करत असतं आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि ती स्थायी स्वरूपात राहते. तर बघा जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तुमचे एखादं दुकान असेल, सलून असेल किंवा पार्लर असेल, कोणत्याही प्रकारचं दुकान असेल तर तुम्हाला तुमचे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही असं वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला अशी ही सुपारी जी पोटली जी आहे तर ती तुमच्या दुकानाच्या तिथे सुद्धा तुम्ही बांधू शकता. पहा अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जर आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी जात आहोत, तुम्ही एखादी परीक्षा देण्यासाठी जात आहात, 10वीची असेल, 12वीची असेल, MPC UPSC कोणतीही असू द्या किंवा मग तुम्ही एखादं चांगलं महत्त्वाचं काम करण्यासाठी जात आहात तर मग तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुलांसोबत किंवा मग आपल्यासोबत 1 विड्याचं पान आणि 1 सुपारी द्यायची आहे. जर केलं तर आपली जी काही कामं आपण करण्यासाठी जात आहोत तर ती पूर्ण होतात आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही आणि त्याचं उत्तम यश आपल्याला प्राप्त होतं. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.